शिक्षणासोबतच जीवन आणि जीवन शिक्षणाचे धडे देणारी शाळा अशी ओळख जळगाव जिल्ह्यातल्या पाथरी जिल्हा परिषद शाळेने मिळवली। इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांना 90 अंकांपर्यंतचा गुणाकार आणि भागाकार या शाळेत येतो। हे सगळं शक्य झालंय ते उज्ज्वला सावकारे या शिक्षिकेमुळे। महिला दिनानिमित्त आपण या शाळेची भेट घेऊया। एक शिक्षक काय बदल करू शकतो याचं उज्ज्वला सावकारे या एक उदाहरण ठरल्यात। तर हे जोड शब्दाचा प्रकार आहे आणि दुसरा जोड शब्दाचा प्रकार आहे जोडून आलेला शब्द। एकमेकांना दोन शब्द जोडलेले असतात त्याला म्हणतात जोड शब्द। उज्ज्वला सावकारे या गेल्या 8 वर्षापासून जळगाव तालुक्यातील पाथरीतील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहेत। त्या सध्या दुसरीच्या वर्गात शिकवत असल्या तरी त्यांच्या वर्गात मोठ्या इयत्तेतील विद्यार्थीही येऊन बसतात। मुलांना लोण्यापासून तूप कसं काढायचं याचं प्रात्यक्षिक करून दाखवतायत। मग आपण आता बनवत आहोत तूप कसं बनवायचं आणि तूप बनवण्यासाठी आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी कराव्या लागतील हे शिकण्यासाठी आपण आलोय चैतन्याच्या घरी। दुसऱ्या शाळांमध्ये जाणारे विद्यार्थीही त्यांची शाळा संपल्यानंतर सावकारे मॅडम यांच्याकडे ज्ञानाचे घडे गिरवण्यासाठी येतात। सावकारे मॅडम या विद्यार्थ्यांना देत असलेल्या ज्ञानाला वर्गांच्या शाळांच्या भिंती नाहीत। शेतकरी आई वडीलही मोठ्या मुलींना सावकारे मॅडम यांच्या वर्गात बसवून बिनधास्तपणे त्यांच्या कामासाठी जातात। मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच मुलींच्या सुरक्षिततेची खात्री त्यांना असते। जे मॅडम उपक्रम दाखवते ना त्याच्यामध्ये मुलांचा विकास होतो। म्हणजे पुस्तकी ज्ञान तर प्रत्येक सर शिकवता, पण टीचरांचा असा ध्येय पुस्तकांच्या व्यतिरिक्त काहीतरी ज्ञान मिळावं त्याच्यासाठी मॅडम नवीन नवीन उपक्रम शाळेमध्ये राबवत असतात। मॅडमांनी मुलांचा बदल म्हणजे खूप केलेला आहे। मॅडम स्वखर्चाने त्यांना बऱ्याच अदर ॲक्टिव्हिटीज करतात, जळगावला ने आणि स्वखर्चाने करतात। जसं कुंभार मातीला आकार देऊन मडकं घडवतो तसं मॅडमांनी आमच्या मुलांना घडवलेलं आहे। आम्हाला जे गणित अडले, आम्ही शाळेतून आल्यावर जे गणित अडले ते सर्व टीचर समजावून सांगतात, सविस्तर समजावून सांगतात। आम्ही वर्गात कॉम्प्युटर टीव्ही सर्व वापरतो। आम्ही कोणताही पाढाही तयार करू शकतो। आमच्या टीचरांनी आम्हाला कोणताही पाढा कसे तयार करणे हेही सुद्धा शिकवलं आहे। यासाठी नेहमीच्या शिक्षणासोबत प्रत्यक्ष क्षेत्र भेटींवर त्यांचा भर आहे। विद्यार्थ्यांना मूर्तिकार, कारखाने या निरनिराळ्या ठिकाणी नेतात आणि त्यामुळे व्यवसाय नेमका कसा चालतो याचं प्रात्यक्षिक मुलांना पाहता येतं। 1 लिटर डिझेलचा दर आहे तर 500 रुपयात किती डिझेल येतं? हे भट्टी तापवलेली गरम वाटतंय का? त्याच्यामध्ये त्यांनी काय केलंय, हा दगडी कोळसा टाकलाय बघा। या इकडे पदरमोड करून सावकारे मॅडमनी विद्यार्थ्यांना टीव्ही पॅनल, संगणक संच तसंच बुक शेल्फ उपलब्ध करून दिलंय। शाळा चांगली राहावी यासाठी त्यांनी वरांड्यात स्वखर्चानं फरशी लावत लहानशी भिंत देखील बांधून घेतली। सुट्टीच्या दिवशीही सावकारे मॅडमची ही शाळा सुरूच असते। मी कम्प्युटर, टेलिव्हिजन, टीव्ही पॅनल, ग्लोब, चेस अशा भरपूर गोष्टी घेतलेल्या आहेत आणि याचा फायदा मी मुलांना करून देते। छोटे छोटे मुलं गावात एक तर कम्प्युटर नाही एक पण, आणि यांना कोण हाताळायला देणार नाही या मुलांना, म्हणून मी त्यांना सरळ सरळ ते हाताळायला देते। मुलांना खूप प्रत्यानंद होतो। टीव्हीवर त्यांना मी वेगवेगळ्या अध्यापनाचे धडे देते। नंतर गाण्याच्या स्वरूपात असतात, संगीतमय असतात, गोष्टी असतात, जे ॲक्शन्स असतात, चित्र असतात। सावकारे मॅडमच्या शाळेतील पोरही हुशार आहेत। सावकारे मॅडम शिकवत असलेल्या इयत्ता दुसरीतील विद्यार्थी तब्बल 90 अंकांपर्यंतचे गुणाकार आणि भागाकार करतात। मंथन, MTS, स्कॉलरशिप, नवोदय यासारख्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये देखील त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी यश मिळवलंय। शाळा समाजात गेल्याशिवाय आणि समाज शाळेत आल्याशिवाय विद्यार्थ्यांची प्रगती होणार नाही असं सावकारे मॅडम यांचं म्हणणं आहे। चाकोरीबद्ध शिक्षकी पेशाच्या बाहेर पडत त्या विद्यार्थ्यांसाठी अधिक मेहनत घेतात। अचानक विद्यार्थ्यांच्या घरी त्यांच्या भेटी असतात आणि त्यामुळे विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या पालकांशीही त्यांचं जवळचं नातं निर्माण झालंय। विद्यार्थ्यांनाही यामुळे शाळेची आवड लागली आहे।
मग कारखान्यांमध्ये काय रॉ मटेरियल लागतं, कंपनी केवढी असावी, जागा लागते, कच्चा माल लागतो, नंतर तिथे वीज लागते, तिथून कुठलं साहित्य तयार होतं, ते विक्री कशी होते, ते बनतं कसं, पॅकिंग कशी होते, किती कामगार असतात, किती मजूर असतात, हे सगळं तर आहेच पुस्तकामध्ये. मग हे जर प्रत्यक्षात नेऊन दाखवलं तर बिघडलं कुठं, किंवा आपण जर प्रत्यक्षात दाखवलं तर मुलांच्या दीर्घकालीन ते लक्षात राहतं. म्हणून मी अशा वेगवेगळ्या फील्ड व्हिजिट करत असते. राज्याच्या ग्रामीण भागामध्ये सध्या इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांचं पेव फुटलंय. मराठी भाषा वाचवण्यासाठी भाषणं होतात, या मुद्द्याचं राजकारणही होतं. मात्र जमिनीवर ही समस्या सोडवण्यासाठी सावकारे मॅडम प्रत्यक्ष कार्य करतायत. मराठी शाळांबाबत पालकांची मानसिकता बदलण्यासाठी इंग्रजी शाळेच्या काही चांगल्या बाबीही त्यांनी आत्मसात केल्यात. इंग्रजी खासगी शाळांप्रमाणेच त्यांनी मराठी शाळेत त्यांच्या वर्गात सहाय्यक शिक्षिकेची नेमणूक केली आहे. या शिक्षिकेला त्यांच्या पगारातून काही रक्कम सावकारे मॅडम देतात. सहाय्यक शिक्षिकेमुळे विद्यार्थ्यांकडे लक्ष देणं सोपं होतं, कामात मदत होते, असंही त्या सांगतात. तसं पाहिलं तर इयत्ता दुसरीत फक्त एकक दशक शतकाचीच संकल्पना आहे. ती मी गेल्या पहिलीपासूनच कोटी दशकोटीपर्यंतच्या संकल्पना क्लिअर केल्यात. आणि या कोटी दशकोटीच्या संकल्पना करत मी त्यांच्यावर गणिती क्रिया पण करायला सुरुवात केली, जसं बेरीज वजाबाकी. मग मी हळूच गुणाकाराला आणि भागाकाराला सुरुवात केली, ते पण मुलांना अवगत झालं. पूर्वीच्या काळी शिक्षक गावात राहायचे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीकडे त्यांचं लक्ष असायचं. मात्र आता अनेक गावात शिक्षक शहरात राहतात आणि नोकरीपुरते शाळेत येतात. उज्ज्वला सावकारे यांनी कृतीनं यात बदल घडून आणलाय. इतर शिक्षकांनीही चाकोरीबद्ध नोकरीच्या पलीकडे जात विद्यार्थ्यांना अतिरिक्त वेळ दिला, तर जिल्हा परिषद मराठी शाळांचे दिवस बदलल्याशिवाय राहणार नाहीत, हे उज्ज्वला सावकारेंनी दाखवून दिलंय. गरज आहे ती सावकारे मॅडम सारख्या ध्येयवादी शिक्षकांची. भूषण चिंचोरे, पुढारी न्यूज, जळगाव.